शिवाजी महाराजांकडे 3 महत्त्वाचे पार्ट्स होते गडकिल्ल्यांचे. फर्स्ट म्हणजे डोंगरावरचे, हिली एरियावरचे. बरोबर. दुसरं होतं की समतोल भागावरचे, पठारांवरचे. आणि तिसरं होतं सागरी. बरोबर. यांचा वापर त्यांनी कसा करून घेतला? भुईकोट, गिरिदुर्ग आणि जलदुर्ग हे 3 प्रकार. महाराजांचा बराचसा जो विश्वास होता तो गिरिदुर्गांवर होता, कारण जेवढा आपण डोंगर दऱ्यांमध्ये राहू तितकं आपलं राज्य अधिक सुरक्षित राहील. कारण भुईकोट म्हटलं की थोडंसं चारी बाजूनी तुम्ही एकदा नाकाबंदी केली तर ते कठीण होऊ शकतं. आणि सागरी दुर्गां त्यानंतर महाराजांचं जर मधल्या टप्प्यामध्ये जर सगळ्यात जास्त प्रेम कशावर जडलं असेल तर ते सागरी दुर्गांवर. कारण महाराजांनी मुरुड जंजिरा पाहिला होता आणि त्याची ताकद पाहिली होती. त्यामुळेच मग महाराजांनी सिंधुदुर्ग म्हणजे शिवलंका प्रति जंजिरा बांधायला घेतला. तर ते एक प्रेम आपल्याला नंतरच्या काळामध्ये महाराजांचं दुर्गावर पाहायला मिळतं. आता गड म्हणजे काय की बाबा ह्या गडावर माझं राज्य आहे. तो गडाच्या भोवतीने असतो तो घेरा, म्हणजे जेवढा गड त्याच्या बाजूचा जो सगळा महसुली विभाग आहे तो त्या राजाचा व्हायचा. म्हणजे फक्त एखादा राजा गड जिंकला म्हणजे तेवढं नाही, त्या गडा बाजूचा तुमचा सगळा प्रदेश, त्याच्या सगळी गावं, तुमचा विभाग, परगणा, सुपा सगळा तो त्याच्या अख्ख्यातारी द्यायचा. त्याच्यामुळे मग त्या दृष्टीनं महाराजांनी गडकोट जवळ करायला सुरुवात केली. दुसरं म्हणजे जलदुर्गामध्ये पण तोच आहे की जिथे तुमचा जलदुर्ग आहे त्याच्या आजूबाजूचा जो सगळा प्रदेश आहे तिथून जो चालणारा व्यापारी मार्ग आहे. प्रदेश म्हणजे काय, मग बंदरं, जेवढी पोर्ट्स आहेत तिकडे त्या पोर्ट्सवर ह्या लोकांचा थेट कंट्रोल त्याच्यामध्ये राहायचा. महाराजांच्या याच्यामध्ये जर तुम्ही महाराजांचं जिथे जिथे राज्य आहे तर फार कमी प्रमाणात महाराजांनी भुईकोट तर महाराजांनी बहुतेक बांधलेच नाहीत स्वतः. नवीन जे राज्यात आले ते म्हणजे आपला याचा वेल्लोरचा जो जिंकला महाराजांनी दक्षिण दिग्विजयामध्ये, तो वेल्लोरमध्ये त्यांनी जिंकलेला आहे. त्यानंतर चाकणला आपला एक भुईकोट आहे. तर हे भुईकोट जे जिंकलेले आहेत, नवीन महाराजांनी बांधलेल्या कुठल्याही गडकोटांच्या यादीमध्ये तुम्हाला भुईकोट दिसून येणार नाही. कारण तो प्रकार फार काय म्हणता येईल की युद्धाच्या दृष्टिकोनातून फार रिस्की हे आहे. मग महाराजांनी आपला पूर्ण जो काही कल होता तो गिरिदुर्गांवर आणि जलदुर्गांवर ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं.